कसं समजावं की एखाद्यावर कृपा आहे? एखाद्यावरती कृपा असा म्हणजे गुरुची कृपा एखाद्यावरती झालेली आहे. ज्यावेळेस गुरुची आपल्यावरती कृपा होते त्यावेळेस एखादी कथा आपण ऐकते किंवा देवाला आपण पाहतोय, मूर्तीला पाहतोय, एखादं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चित्र आहे. अप्रत्यक्ष म्हणजे कथा कोणतरी सांगते, आपण डोळे बंद केले आहेत आणि ज्यावेळेस त्यांच्या शब्दातून ज्यावेळेस मनामध्ये जी प्रतिमा तयार होते ती भगवंताचं सूक्ष्म रूप असं म्हणजे भागवतामध्ये सूक्ष्म रूप आणि असे रूप सांगितलेले आहेत भगवंत. ते ज्यावेळेस बघून डोळ्यामध्ये ज्यावेळेस अश्रू यायला लागतात त्यावेळेस ती कृपा झालेली म्हणायची. म्हणजे नकळत देवाविषयी जे चर्चा ऐकायला येते त्यावेळेस डोळ्यातून अश्रू येतात. किंवा मंदिरामध्ये गेलो तर आपण भगवंताकडे पाहतो ना, अचानक डोळ्यामध्ये पाणी येतं. कुठलीच तक्रार नाही जीवनाची, काहीच नाही, पण डोळ्यात अश्रू येते. आणि नाहीतर आपले भरपूर शंका असतात, जरा काही झालं की देवाच्या डोक्यावरती खापर फोडायचं, देवा तुझ्यामुळे झालं. तर पापातही नाही आपल्या आणि पुण्यातही नाही, परंतु देवा तुझ्यामुळे झालं. तर ते अश्रू वेगळे. परंतु देवाला पाहिल्यानंतर एक फक्त त्याच्याकडे पाहून अश्रू येत आहेत. जसं की पंढरपूरला गेल्यानंतर भरपूरांचा भाव असतो की देवाला मागायला जातात. मी भरपूर कथेमध्ये सुद्धा म्हणते, लोक वारीला जातात, देवाला पाहायला जातात, भेटायला काहीतरी मागायला जातात, नवस असतो देवांचा, वारीला जातात, दर्शनाला जातात. मला असं म्हणायचं कधीतरी भेटायला जावं देवाला, की तू 28 युगांपासून तिष्ठत उभा आहेस विठेवरती, भक्तांना दर्शन देतोयस, तर मी तुला भेटायला आले. मला तुझ्याकडून काही नकोय, तू सुद्धा नकोयस मला फक्त तुला, म्हणजे देवा मला तू काही बाकी नकोय, मला फक्त तू पाहिजे. ती सुद्धा एक मागणी. तर मला असं वाटतं काहीच मागायचं नाही, फक्त तुला भेटायला लागतं. ज्यावेळेस हा भाव पूर्ण अंतःकरणातून येतो त्यावेळेस गुरुची कृपा झालेली असते आणि ही कृपा असते.